Hello, friends. Welcome to our session. Friends, you can see here a poem. Please listen. Today we are going to see the next poem is Please Listen. जर या पोएमचं तुम्ही टायटल पाहिलं तर टायटल पाहिल्यावरच तुम्हाला लगेच काहीतरी लक्षात येते बघा. टायटल काय दिलं आहे? प्लीज लिसन. प्लीज लिसन म्हणजे कृपया जरा ऐकून घ्या. कृपया जरा ऐकून घ्या, समजून घ्या. लिसन म्हणजे फक्त ऐकाच का? ॲज अ हिअर, HEAR, हिअर म्हणजे ऐका. ॲज अ हिअर का लिसनमध्ये नाही, तर नुसतं ऐका नाही तर समजूनसुद्धा घ्या, असासुद्धा याचा अर्थ होतो. आता ही पोएम पाहिजे तर या पोएमबद्दल तुम्हाला थोडंसं या ठिकाणी मी सांगते. दिस इज अ पोएम बाय ॲन अननोन ऑथर, अननोन पोएट. आता ही जी काही पोएम आहे ही अननोन ऑथर आहे. त्याचा कोणी लिहिलेली हे माहीत नाही, अज्ञात असा लेखक आहे. ॲनोनिमस आपण त्याला म्हणतो आणि ॲनोनिमस पोएट म्हणतात त्याला. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा. द स्पीकर डज नॉट नीड एनी हेल्प ऑर ॲडवाईस. या ठिकाणचा जो काही स्पीकर आहे, टीनेजर बॉय, याला कोणत्याही प्रकारची मदत किंवा कोणत्याही प्रकारचा सल्ला नको आहे. त्याला फक्त वाटतं की त्याचे जे काही पॅरेंट आहे त्याचं कोणीतरी ऐकून घ्यावं. ही ऑर शी वॉन्ट्स जस्ट ओनली हिअर हिम. त्याला असं वाटतं की त्याचं म्हणणं कोणीतरी ऐकून घ्यावं. आणि या ठिकाणचा जो काही स्पीकर आहे रिअली रिॲलिस्टिक, तो जो काही बोलते खरंच रिअल गोष्टी आहे. means that the speaker of the poem sounds very realistic about his or her shortcomings and appears confident enough to overcome them. त्याच्याकडे असलेले जे काही विकनेस आहे त्याला माहिती आहे आणि तो अतिशय कॉन्फिडंट, त्याला तेवढं धाडस पण आहे की त्या ज्या काही शॉर्टकमिंग्स आहे, त्याचे विकनेसेस आहे, त्याच्यावर मात करायची, त्या बाजूला करून काहीतरी करून दाखवायचं हे त्याच्यामध्ये आहे. फक्त तो एवढंच म्हणतं की माझं कोणीतरी ऐकून घ्यावं. त्याचे प्रॉब्लेम्स फक्त त्याला कोणाला तरी शेअर करायचे, काहीतरी सांगायचे त्याला, एवढीच तो गोष्ट याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, आपण ही जी काही पोएम आहे स्टांजा वाईज बघायला सुरुवात करूया. See here, first stanza. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I ask. When I ask you to listen to me. आता या ठिकाणी असलेला जो काही मुलगा आहे, द बॉय इज टॉकिंग टू हिज पेरेंट. मुलगा असेल, मुलगी असेल, आपण या ठिकाणी बॉय असा समजूया. तो मुलगा, तो टीनेजर असेल, तुमच्याच एजमधला, 9वी 10वीचं जे काही एज असतं त्यातलाच तो मुलगा आहे. या काळातल्या मुलांना काय असतं, जरा आईवडिलांचं अटेन्शनची खूप गरज असते. कधी आईवडील त्यांचेच निर्णय त्या मुलांवर लादत असतात आणि मग मुलांना वाटतं की आपलंही कोणीतरी ऐकून घ्यावं, पण हे घडत नाही. आणि म्हणून हा जो काही मुलगा आहे किंवा हे जे काही टीनेजर आहे ते म्हणतात आईवडिलांना, आमचंही काही ऐकून घ्या. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस. आणि मी ज्यावेळेस तुला म्हणतो की माझं जरा ऐकून घे, त्यावेळेस तुम्ही काय करतात, यू स्टार्ट. आता एक कोणत्या तरी पॅरेंटला म्हणतात तू पण म्हणू शकतो आपण किंवा तुम्ही म्हणू शकतो. तुम्ही काय करतात, फक्त मला गिविंग मी ॲडवाईस, मला फक्त सल्ला देतात. यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क. मी जे काय विचारलं ते तुम्ही काही करत नाही. म्हणजे माझं काहीतरी इच्छा आहे ते तुम्ही त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. म्हणजे या मुलाला वाटतं की पेरेंट शुड अंडरस्टँड देअर फिलिंग्स. दे जस्ट पे अटेन्शन टू देअर स्पीकिंग. त्यांना असं वाटतं की या मुलांना असं वाटते की या स्पीकरला, या ठिकाणी जो काही स्पीकर आहे, मुलगा आहे, त्याला असं वाटतं की आपल्या आईवडिलांनी माझ्या काही फिलिंग्स आहे त्या समजून घ्याव्या, माझ्याकडे लक्ष द्यावं, पण हे काही होत नाही. सी द नेक्स्ट. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. आता trampling means that ignore. आपण इग्नोर करणे, दुर्लक्ष करणे. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी, ज्यावेळेस मी तुम्हाला विचारतो की माझं जरा ऐका, टू लिसन टू मी, मला ऐका, अँड तुम्ही काय त्यावेळेस लगेच सुरुवात करतात, अँड यू बिगिन टू टेल मी, तुम्ही लगेच मला सांगायला सुरुवात करतात की का, वाय आय शुडंट फील दॅट वे,
तुला असं का वाटतं किंवा आम्हाला सांगावं असं, किंवा मी तसा पद्धतीने का विचार करतोय, तुम्ही असा का विचार करतायत, हे तुम्ही मला सांगायला सुरुवात करतात. म्हणजेच काय करतात, यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स. ज्या काही माझ्या फिलिंग्स आहे, ज्या काही माझ्या भावना आहेत, दॅट टाइम्स यू जस्ट हॅव टू इग्नोर दॅट फिलिंग्स. म्हणजेच यू आर इग्नोरिंग. तुम्ही माझ्या ज्या काही फिलिंग्स आहेत त्याला इग्नोर करतात, त्याला दुर्लक्ष करतात, माझ्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. माझ्या मनात काय चाललंय ते तुम्ही समजून घेत नाही, असा तो मुलगा एक प्रकारे कंप्लेंट करतोय. सी द थर्ड स्टँजा. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग to solve my problem. You have failed me, strange as that may seem. When I ask you listen to me, ज्यावेळेस तुम्हाला मी विचारतोय मला जरा समजून घ्या, आणि दॅट टाइम्स यू फील यू हॅव टू डू, आणि तुम्हाला असं वाटतं की खरंच तुम्ही काय केलेलं आहे, यू हॅव टू डू समथिंग, तुम्ही काहीतरी केलेलं आहे टू सॉल्व माय प्रॉब्लेम. माझा जे काही प्रॉब्लेम आहे, मी जे काही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, ती माझी अडचण आहे, माझ्याकडे ही अडचण आहे, मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, ती न ऐकता तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्याच्यावर काहीतरी तोडगा सोडला आहे, काहीतरी शोधलेलं आहे, तोडगा शोधून त्याच्यावर काहीतरी प्रयत्न केला आहे, तुमच्या म्हणजे माझ्याकडची जी काही प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, त्याच्यावर तुम्ही उपाय केला आहे असं तुम्हाला वाटतं. बट यू हॅव फेल्ड मी. पण यावेळेला तुम्ही मला काय करतात, अपयशी ठरवतात. तुम्ही मला अपयशी ठरवतात या ठिकाणी. स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम. पण हे खरं आहे, हे तुम्हाला जरी विचित्र वाटत असलं पण दॅट इज करेक्ट वन. पण हे दॅट मे सीम म्हणजे हे जरी विचित्र वाटतंय पण हेच खरं आहे. यू हॅव फेल्ड मी. तुम्ही मला अपयशी ठरवतात. तुम्हीच मला सगळ्या गोष्टी कशा नकारार्थी करायच्याच याच्याकडेच ढकलतायत, असं तो मुलगा म्हणतोय. सी द नेक्स्ट वन. लिसन ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. लिसन, मला ऐकून घ्या. ऑल आय आस्क, मी जे काय विचारते, मी जे काय सांगतोय ते माझं फक्त ऐकून घ्या. डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी. बोलू नका, काही करू नका, जस्ट ओनली हिअर मी, मला फक्त ऐकून घ्या. ॲडवाईस इज चीप. चीप म्हणजे स्वस्त. आता या ठिकाणी स्वस्त म्हणणार नाही आपण. चीप म्हणजे सहज, अगदी ॲडवाईसमध्ये सल्ला कोणीही देतो. 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. आता डिअर ॲबी अँड बिली ग्रॅहम हे जे काही आहे ना, न्यूजपेपरमध्ये काही काही कॉर्नर असतात बघा. न्यूजपेपरमध्ये काही साईडला असे जे काही तज्ज्ञ लोक असतात ना, ते आपल्याला ॲडवाईस, आपलं काही प्रॉब्लेम असेल आपण शेअर केला ना, तर न्यूजपेपरच्या त्या कॉर्नरमध्ये किंवा त्या आर्टिकल्समध्ये या असे काही तज्ज्ञ लोकांचं, एक्सपर्ट लोकांचं थॉट दिलेले असतात, किंवा आपल्या जे काही समस्या असतात त्याच्यावर ते उपाय करतात. असे डिअर ॲबी अँड बिली ग्राहम्स इन द सेम न्यूजपेपर. असं जर 20 cent विल गेट, अगदी 20 centमध्ये तो सुद्धा त्या चलनामध्ये सुद्धा मिळू शकेल. म्हणजे ॲडवाईस हा मला कुठेही सहज मिळू शकेल. बट आय वॉन्ट यू जस्ट लिसन टू मी. तुम्ही मला समजून घ्या, माझं ऐकून घ्या. मला ॲडवाईस कुठनंही मिळणार आहे, तुम्ही मला फक्त ॲडवाईस देऊ नका, मला सल्ला देऊ नका, असं तो मुलगा आपल्या आईवडिलांना म्हणतोय. सी द नेक्स्ट. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ. आय एम नॉट हेल्पलेस. मे बी डिस्करेज अँड फॅल्टरिंग. बघा, अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ. मी माझ्यासाठी करू शकतो. आय एम नॉट हेल्पलेस. मी हेल्पलेस, असहाय्य आहे का? नाही. मे बी डिस्करेज, थोडा डिस्करेज झाला, निराश झालोय. अँड फॅल्टरिंग. फॅल्टरिंग म्हणजे जरा आपण म्हणतो ना, जरा असं मी कमकुवत झालोय, वीक झालोय, किंवा मी जरा अडखळतोय. फॅल्टरिंग आहे. बट नॉट हेल्पलेस, पण असहाय्य अजिबात नाही. आय कॅन डू, मी करू शकेल माझ्यासाठी. वेन यू डू समथिंग फॉर मी दॅट आय कॅन अँड नीड टू डू फॉर माय सेल्फ, यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनॲडेक्वेसी. आता बघा, वेन यू डू समथिंग फॉर मी दॅट आय कॅन अँड नीड टू डू फॉर माय सेल्फ. जर तुम्ही वेन यू डू समथिंग फॉर मी, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी कराल, दॅट आय कॅन अँड नीड टू डू फॉर माय सेल्फ, जे मीही करू शकतो, जे मला गरजेचं आहे, माझ्यासाठी गरजेचं आहे. पण ते तुम्ही ज्यावेळेस करतात ना, दॅट टाइम्स यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनॲडेक्वेसी. इनॲडेक्वेसी म्हणजेच काय, आपण म्हणतो एखादी कमतरता, अकार्यक्षमता. तुम्ही असं तुम्ही काहीतरी करायचा प्रयत्न करतात किंवा तेच करतात, आणि अजून जे माझं काही भीती आहे किंवा इनॲडेक्वेसी आहे, अकार्यक्षमता आहे, त्याच्यामध्ये भर टाकतात, ते आणखीन वाढवतात.
तुमच्या प्रयत्नांनी, कारण तुम्ही माझं समजून घेतलं नाही, तुम्ही माझं ऐकून घेतलेलं नसतं. सी द नेक्स्ट वन. Next, when you accept as a simple fact that I feel what I feel, but when you accept as a simple fact, but when तुम्ही ज्यावेळेस यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट, एक साधी गोष्ट तुम्ही ज्यावेळेस स्वीकारतात, दॅट आय फील व्हॉट आय फील, जे मला वाटतं ते वाटतं, नो मॅटर हाऊ इरॅशनल. इरॅशनल म्हणजे दॅट इज नथिंग एनी इलॉजिकल विदाउट एनी रिझन ऑर अ बेस. तुम्हाला वाटतं की मी जो काही विचार करतो तो पूर्ण लॉजिकल, त्याच्यात काहीच लॉजिक नाही, अविवेकी असा विचार आहे, पण मला जे वाटतं ते वाटतं. देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू. आणि त्यावेळेला आय कॅन स्टॉप, मी तुम्हाला त्या ठिकाणी थांबवू शकतो किंवा मला थांबवू शकतो टू कन्व्हिन्स यू, तुम्हाला कन्व्हिन्स करण्यावरून. अँड गेट अबाउट देअर बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट्स बिहाइंड दिस इरॅशनल फिलिंग. And get about this business of understanding what's behind this irrational feeling. Then I can stop trying to convince you and get about this business. म्हणजेच काय, तुम्ही याचा when you accept this simple fact, जर तुम्ही एक सिम्पल फॅक्ट ॲक्सेप्ट करतात, ज्यावेळेस कराल what I feel, दॅट आय फील व्हॉट आय फील, जे मला वाटतं ते वाटतंच, हा जरी विचार इरॅशनल असला, अविवेकी असला, तरी या अविवेकी विचारामागे, अविवेकी इरॅशनल फिलिंगच्या मागे काय कारणं आहे ते मी स्वतःही शोधू शकतो. आणि ते कोणती कारणं आहेत ती तुम्हीही शोधा, याचा विचार करा, असं तो मुलगा त्या ठिकाणी सांगतोय. And when that's clear, the answers are obvious and I don't need advice. And when I find out that is reasons behind the irrational feeling, that times that's very clear one. Answer are obvious म्हणजे मला आन्सर मिळतीलच, कारण मी त्याच्यावर विचार करेल. आणि आय डोंट नीड ॲडवाईस, आणि त्यावेळेला मला कोणाचाही ॲडवाईस नकोय. इरॅशनल फिलिंग्स मेक सेन्स वेन वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड देम. इरॅशनल फिलिंग मेक सेन्स, इरॅशनल जे फिलिंग्स असतात, जे अविवेकी ज्या भावना असतात, त्याच्या मेक सेन्स, त्याच्यातून एक सेन्स निर्माण होतो. वेन वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड देम, जर आपण त्याच्यामागे काय आहे त्याची कारणं शोधली, ते कारणं शोधून समजून घेतला, तर त्याच्या मागे काहीतरी सेन्स आहे आपल्याला समजतं, किंवा त्याच्या मागं सेन्स तयार होतो. Perhaps that's why prayer works sometimes for some people, because God is mute and he doesn't give advice or try fix things. Perhaps means that kadachit. Perhaps that's why the prayer works sometimes. म्हणूनच कदाचित जे काही आपण प्रेयर्स करतो देवाकडे जी काही प्रार्थना करतो ती नक्कीच कधी कधी प्रभावी ठरते. फॉर सम पीपल बिकॉज गॉड इज म्यूट. गॉड कसं आहे, दॅट इज म्यूट आहे, अगदी मूक असा आहे. अँड ही डझंट गिव्ह ॲडवाईस ऑर ट्राय टू फिक्स थिंग्स. जो देव आहे तो कोणताही प्रकारचा ॲडवाईस आपल्याला देत नाही किंवा ट्राय टू फिक्स थिंग्स म्हणजेच काय, कोणत्याही थिंग्स तो फिक्स करत नाही, किंवा आपले जे काही आपल्या जे काही अडचणी आहे त्याचं त्याला पटकन निरसन करता येत नाही. फक्त आपण त्याच्याजवळ प्रेयर करू शकतो. God just listen and lets you work it out for yourself. God just listen. God फक्त काय करतो, ऐकून घेतो, समजून घेतो. and lets you work it out for yourself. आणि lets you, तुमचं काम तुम्हीच करा, यासाठी आपल्याला काय करतो, एक प्रकारे एनकरेज करत असतो. म्हणजेच आपला मार्ग, आपला उपाय आपल्यालाच शोधू देतो. अशा प्रकारचा देव असतो. So, please listen and just hear me. So, please listen. Listen is very important rather than hear. Hear म्हणजे फक्त ऐकणे, आणि listen म्हणजे ऐकून समजून घेणे. So, please listen and just hear me. आणि मला समजून घ्या, मला ऐका. And if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. And if you want to talk, जर तुम्हाला बोलायचं असेल, वेट अ मिनिट, काही वेळ थांबा,
अँड फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू. आणि थोडा वेळ थांबा, ज्यावेळेस तुमचा टर्न येईल त्यावेळेला मी तुम्हाला काय करेल, आय विल लिसन टू यू, आणि मी त्यावेळेला मी तुमचं म्हणणं ऐकून घेईल. अशा पद्धतीची ही पोएम आहे, प्लीज लिसन. म्हणजे या ठिकाणी असलेला मुलगा कोणत्याही प्रकारची लगेच त्याला कोणत्याही प्रकारची मदत किंवा ॲडवाईस नको आहे, त्याचं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला समजून घ्या. आय थिंक मित्रांनो तुम्हाला ही पोएम नक्कीच समजली असेल. ओके, सी यू, बाय बाय, थँक यू, सी यू इन द नेक्स्ट सेशन.